संतोष देशमुख खून प्रकरणात हत्या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत यांची भेट घेतली आहे। उद्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांसोबत त्यांनी चर्चाही केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली। पोलीस दलाबाबत जनतेचे काही आक्षेप आहेत। पोलीस एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याचे समर्थक असल्यासारखं वागतात, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातला आका पकडावा असं सुरेश धस म्हणाले। इथले लवकरात लवकर संतोष देशमुखचे मारेकरी पकडले जावेत। काही आपलं आणि जनतेचं काही पोलीस दलाच्या बाबतीत ऑब्जेक्शन आहे की ते एखाद्या पक्षाच्या मोठ्या कार्यकर्त्याच्या म्हणजे समर्थक असल्यासारखे वागतात आणि त्याच्यामुळं मला वाटतं या प्रकरणाचा आका पकडण्याला मदत व्हायला लागली, म्हणून आका जो आहे तो लवकरात लवकर पकडावा याच्यासाठी विनंती करायला इथे आलेलो आहोत। आणि सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय आणि हा आरोप महादेव ॲप घोटाळ्याशी संबंधित आहे। बीडमधल्या प्रत्येक प्रकरणामागे एक आका असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। महादेव ॲपच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय आणि त्यांनी बीडमधल्या प्रत्येक प्रकरणामागे एक मोठी व्यक्ती किंवा एक आका असल्याचा आरोप केलाय। एका व्यक्तीच्या नावावरती 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस करतात। त्यामुळे सुरेश धस यांचा अंगुली निर्देश नेमका कुणाकडे याची चर्चा आता बीडमध्ये रंगू लागली आहे। तर सुरेश धस यांनी केलेला आणखी एक नवीन आरोप। सुरेश धसांनी महादेव ॲपच्या माध्यमातून बीडमध्ये एक मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि बीडमधल्या प्रत्येक प्रकरणाच्या मागे एक मोठा आका असल्याचा आरोप करत ते अंगुली निर्देश नेमका कुणाकडे करतायत याची चर्चा आता रंगू लागली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींना अटक व्हावी अशी मागणी सातत्यानं सुरेश धस यांनी लावून धरली। काही वेळापूर्वीच त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची जाऊन भेटही घेतली, पण पोलीस हे एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखा वागतात असा समज जनमानसामध्ये असल्याचा आरोप त्यांनी केला आणि सोबतच बीडमध्ये महादेव ॲपच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाल्याचं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। बीडमधल्या प्रत्येक प्रकरणामागे एक आका असल्याचा उल्लेख सुद्धा सुरेश धस यांनी केला आहे। बीडमधलं मस्साजोगमधलं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चांगलंच गाजतंय आणि या प्रकरणी उद्या मोर्चा सुद्धा निघणार आहे। या मोर्चामध्ये सर्वपक्षीय सहभागी होणार आहेत। स्वतः शरद पवार त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा सहभाग या मोर्चामध्ये असेल। आज लातूरच्या रेणापूरमध्ये सुद्धा संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी एक मोर्चा निघालेला होता आणि याच हत्येच्या अनुषंगानं बीडमधल्या अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींसंदर्भात सुद्धा नव्यानं चर्चा रंगू लागली आहे। खास करून टार्गेट धनंजय मुंडे असा प्रकार बीडमध्ये पाहायला मिळतोय। अंजली दमानी यांनी बीडमधल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांचे हातात रिव्हॉल्वर घेतलेले किंवा बंदूक घेतलेले फोटो समाज माध्यमांमध्ये शेअर करून अनेक सवालही उपस्थित केले। आता सुरेश धसांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेत। बीडमधल्या प्रत्येक प्रकरणामागे एक आका असल्याचं सुरेश धस यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जो मास्टरमाइंड आहे त्याला पहिल्यांदा पकडलं जावं, त्याला अटक व्हावी ही मागणी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सुरेश धस यांनी लावून धरली आहे आणि महादेव ॲपच्या माध्यमातून मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे। दरम्यान अमोल मिटकर यांनी सुरेश धसांवरती आता निशाणा साधलाय। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आल्यामुळे महायुती आणि विरोधी आमदारांनी धनंजय मुंडेंना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत असं अमोल मिटकरी म्हणतात। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी त्यांची सुपारी घेतली आहे आणि एका सामाजिक कार्यकर्तीला कामाला लावल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी करतात। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे आमदार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम पद्धतशीरपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते। अमोल दुबे प्रकरणात जे तोंडघशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत, मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि
दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं, पंकजाताई आणि धनंजय मुंडे साहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय. जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपवण्याची सुपारी सुरेश धस यांना कुणी दिली, त्यांनी का घेतली, याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि मस्साजोग प्रकरण वळतं करायला, डायव्हर्ट करायला आणि आपली मागचे काळे कारनामे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलं आहे का, हे सुद्धा तपासलं पाहिजे. हमाम में सब नंगे होते हैं सुरेश अण्णा. त्यामुळं जे काही तुम्ही करता आहात हे त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण करतात का, हे बीडच्या जनतेला आणि सोबतच महाराष्ट्राला कळून चुकलं.